लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60 लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। बहिणींनो, आजच आलेली सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे। आजच आणि आत्ताच आलेली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। बहिणींनी तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण उद्या सकाळी 11 वाजल्यापासून हप्ता तुमच्या खात्यावर अडकीने जमा होणार आहे। टोटल जर तुम्ही बघितलं तर काही बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे, काही बहिणींना 3000 मिळणार आहे, तर काही बहिणींना तब्बल 4500 मिळणार आहे। बहिणींनो, तुम्हाला किती पाहिजे? 1500 हवेत की 3000 हवेत? कमेंट करून नक्की सांगा बरं। जर का तुम्हाला 3000 हवे असतील तर सांगा की सर मला 3000 रुपये पाहिजे, 3000 रुपयाची खूप गरज आहे। जर का तुम्हाला 4500 हवे असतील तर कमेंट करून सांगा, आणि जर का तुम्हाला 1500 रुपये हवे असतील तर तेही सांगायचं आहे। कारण बहिणींनो, टोटल तुमचे 3 महिन्यांचे पैसे बाकी आहे। मार्च महिन्याचे 1500 रुपये बाकी आहे, एप्रिल महिन्याचे तुमचे 1500 रुपये बाकी आहेत, आणि आता हा मे महिना सुरू आहे तर मे महिन्याचे तुमचे 1500 बाकी आहे। टोटल जर कॅल्क्युलेट केले तर टोटल 3 महिन्यांचे 4500 रुपये तुम्हाला डिकीने आले पाहिजे। तर आता या डिकीने टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळत आहेत, त्यामुळे काही बहिणींना 1500, काहींना 3000 तर काहींना 4500 मिळणार आहे। कशा प्रकारे मिळणार आहे समजून घ्यायचं आहे। आता बघा बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण फायनली उद्यापासून तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण राज्य सरकारने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेली असून उद्यापासून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे।
म्हणजेच बहिणींनो, उद्यापासून एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यावर येणार आहे आणि त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. कारण बहिणींनो, ही सर्वात महत्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे. तर सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला सुद्धा 1500 रुपये हवेत की नाही. कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढ्या जास्त तुम्हाला या व्हिडिओला शेअर करतील तेवढ्या नक्की शेअर करून द्या, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचली पाहिजे. आता नेमके किती रक्कम मिळणार हे समजून घ्या, कोणाला किती पैसे मिळणार हे समजून घ्या. तर बघा, ज्या महिलांचे 2 महिन्यांचे पैसे बाकी आहेत त्यांच्या खात्यावर एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच ज्या महिलांचे 2 महिन्यांचे पैसे बाकी असतील त्यांना टोटल 3000 रुपये मिळतील आणि ज्या महिन्यांचे 3 हप्ते बाकी त्यांना देखील टोटल 4500 मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सहजासहजी जर बघायला गेलं तर 3 हप्ते तुमचे बाकी म्हणजेच टोटल 4500 रुपये बहिणींना या ठिकाणी जमा होणार आहे. आता बघा, पैसे जर का आले नाहीत तर काय करायचं समजून घ्या. बघा बहिणींनो, जर का उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मेसेज आला नाही तर समजून जा की तुमचं ई-केवायसी किंवा आधार लिंकिंग अपूर्ण आहे. कारण जर बघायला गेलं तर सरकारची पूर्ण तयारी आहे. उद्या तुम्हाला पैसे ठिकाणी येणार आहे. पण जर का तुम्हाला पैसे आले नाही, मेसेज जर तुम्हाला आला नाही तर त्याचे 2 कारण असू शकता. एक तर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, दुसरं कारण आहे की तुमचं आधार लिंक हे बँकला नसणार आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंकिंग आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे. जर या 2 गोष्टी तुमच्या अपूर्ण असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीये. म्हणून या 2 गोष्टी कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट केवायसी, दुसरी गोष्ट आधार लिंक करणं. या 2 गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर या 2 गोष्टी तुमच्या अपूर्ण असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीये. म्हणून प्रत्येक बहिणींनी ई-केवायसी त्यांची झाली की कमेंट करून सांगा. तुमचं बँक खात्याला आधार लिंक आहे का कमेंट करून सांगा. ज्यांचं असेल त्यांनी सांगा की हो सर, माझी ई-केवायसी झालेली आहे असं लिहून पाठवा. आणि ज्या बहिणीची केवायसी झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचा आधार लिंक असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझा आधार लिंक आहे. आणि ज्यांचं नसेल त्यांनी नाही लिहून पाठवा की सर माझा आधार लिंक नाहीये. तर त्या बहिणीचं आधार लिंकिंग सुद्धा करून दिलं जाणार आहे आणि त्यांची ई-केवायसी साठी संपूर्ण मदत केली जाणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. बघा, नारी शक्ती ऍपवर तुमचा अर्ज अपूर्ण आहे ना याची आताच तुम्हाला खात्री करून घ्यायची. नाहीतर बहुतेक बहिणी म्हणतात की सर मला पैसे येत नाही पण त्यांचा जे अर्ज आहे ते अपूर्ण नसतो, त्यामुळे त्यांना पैसे येत नाही. बहुतेक बहिणी म्हणतात की सर माझा आधार लिंक आहे, केवायसी झाली तरी सुद्धा मला पैसे येत नाहीये. तुमचा अर्ज अडकीने अपूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे कुठून येणार, हा महत्वाचा प्रश्न निर्माण अडकीने होतो. आता बघा बहिणींनो, ही जी बातमी आहे ही खोटी नाही. उद्या स्वतः तुमचं बँक खातं चेक करा. तुमच्या बँक खात्यात जर पैसे जमा झाल्यावर आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला वर्ग असेल, तुमच्या नातेवाईक, तुमच्या बहिणी, तुमची मावशी, तुमची आत्या असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी कळायला पाहिजे की उद्यापासून त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे. म्हणून त्या बहिणी सुद्धा चेक करू शकतील. म्हणून सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्या. व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून द्या, तुमच्या मैत्रिणींना शेअर करून द्या, तुमच्या नातेवाईकांना शेअर करून द्या, जेणेकरून सर्वांना ही अपडेट कळाली पाहिजे. आणि कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला होता की नाही. जर का आला असेल तर लिहून पाठवा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले होते. आणि जर का तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर नाही लिहून पाठवायचे की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नव्हता. कारण बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणींना टोटल 3 हप्ते मिळणार आहे आणि अशा बहुतेक बहिणी की ज्यांना टोटल 4 हप्ते मिळणार आहे. कशा प्रकारे, तर काही बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये तर त्या बहिणींना फेब्रुवारीची सुद्धा 1500 रुपये ऍड होणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचे सुद्धा 1500 रुपये त्यांना मिळणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचे 1500 रुपये, दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल तर मार्चचे 1500 रुपये, एप्रिलचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500, असे टोटल 4 महिन्यांचे तुम्हाला या ठिकाणी पैसे एकत्र पाठवले जाणार आहे. म्हणून कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता आला होता की नाही. आला असेल तर लिहून पाठवा की हो सर आला होता आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. आणि या व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.